धनुर पाटील आहेत का? धनुरे हा या. 20 तारखेला मतदान आहे. बरोबर. आता येणारे 20 हा विधानसभेचं मतदान आहे. यातून आपण आमदार निवडून देत असतो सगळेजण मिळून. बरोबर. तर तुम्ही मतदानाला यायचं. हा हा, दोघांचं नाव आहे तुमचं रूपचंद धनोरे, ठीक आहे नाही? ही स्लिप येताना ही स्लिप घेऊन यायची. बरोबर. काय बरोबर. यातून त्यांना मतदार यादीत तुमचं किती नंबरला नाव आहे ते समजतं. आणि हे निवडणुकीची माहिती देणार हे पत्र दिलं महानिवडणूक आयोगानं. वाचता येतं का तुम्हाला? आम्हाला नाही वाचत, पोर वाचत ना. बर बर, आपला मुलगा राहुल ज्याला शिकवला आम्ही तो ना. हा हा ते परश्या हो हो, आपल्या शाळेत शिकलेली मुलं. तर त्यांना वाचायला लावायचं. हा, याची सगळी माहिती दिलेली. बरोबर. आणि येताना काय घेऊन येणार मतदानाला? आधार कार्ड. आधार कार्ड आणि ही पावती, ही मतदानाची स्लिप आहे. ही दानाचे. हो, येताना घेऊन यायचं. बरोबर. हा, ही मतदानाची स्लिप आहे. 20 तारखेला आपलं विधानसभेचं मतदान आहे. यातून आपण आमदार निवडून देत असतो. ही मतदानाची माहिती पत्रिका आहे, निवडणूक आयोगाने दिलंय. याच्यामध्ये निवडणुकी संदर्भात माहिती. तुम्ही आवर्जून वेळ काढून 20 तारखेला मतदानाला यायचं. हा, येताना सोबत येताना निवडणूक आयोगाने एक मतदानाचं ओळखपत्र दिलेलं आहे ते, किंवा आपलं आधार कार्ड असेल ना, आधार कार्ड घेऊन यायचं. नक्की या मतदानाला. हा, एकनाथ कान्हू जिरे या. एकनाथ कान्हू जिरे आणि शोभा एकनाथ जिरे, ही 2 मतदार स्लिप दिल्या तुम्हाला मी. या दोन्ही मतदान स्लिपा मतदानाला येताना घेऊन यायच्या. आता येणाऱ्या 20 नोव्हेंबरला आपलं विधानसभेचं मतदान आहे. या मतदानाच्या दिवशी दोघांनी आपला मतदानाचा हक्क बजवायचा. हा, आवर्जून यायचं. आणि मतदानाला येताना आधार कार्ड किंवा निवडणूक आयोगाने दिलेलं मतदान ओळखपत्र घेऊन यायचं. मतदान आणि त्या प्रक्रियेविषयी माहिती देणारा हे कागद निवडणूक आयोगाने दिलेलं आहे, व्यवस्थित वाचायचं. याच्यामध्ये दिलंय बा की तुम्ही कोणते कोणते प्रकारची ओळखपत्र तुम्ही आणू शकता, कोणतं तरी एक त्यापैकी. आणि कोणत्या कोणत्या वस्तू तिथे आणायच्या नाहीत. मोबाईल, कॅमेरा, हेडफोन, स्मार्ट वॉच अशा वस्तू आणायच्या नाही. या संदर्भात माहिती देणारी मार्गदर्शिका दिलेली आहे. येत्या 20 नोव्हेंबरला आवर्जून मतदानाला यायचं आणि आपला मतदानाचा हक्क बजवायचा. नमस्कार. धन्यवाद.